माणसाची नियत चांगली असेल तर देव प्रसन्न होतो आणि माणसाचा देखावा चांगला असेल तर माणूस प्रसन्न होतो। आज मी तुम्हाला एका फळ विक्रेत्याची कहाणी सांगणार आहे। एक फळ विक्रेता होता आणि त्याची आई बिमार असायची। घरात कुणी दुसरं नव्हतं, माय आणि लेकरू। घरी आईच्या जर व्यवस्थासाठी थांबलं तर फळं विकायची थांबत होते आणि फळं विकायला जर थांबलं तर आईची देखभाल करायला कुणी नव्हतं, कारण घरची परिस्थिती एकदम बिकट होती। त्या फळावरच त्या दोघांचं जीवन जगणं होतं। पण त्याला वाटलं आता नेमकं मी काय करू। आता दोन्ही सांभाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आईचा जर सांभाळ करावा तर त्याला सांभाळण्यासाठी पैसे लागतात आणि फळं जर विकत बसावा तर आईची देखभाल कोण करणार। याच्यामुळे त्याला चिंता वाटायला लागली, आता नेमकं काय करू। तो म्हणला मी एक काम करतो, आता तिथे एक बोर्ड लिहितो, ज्यांना फळं पाहिजे असतील, हे फळं 50 रुपये किलो, हे फळं 60 रुपये किलो, ते फळं 70 रुपये किलो, असे बोर्ड लिहिले नावं टाकून फळांचे। आणि बोर्ड लावला आणि मी इथे नसणार आहे, माझी आई आजारी, तिची देखभाल करण्यासाठी मला घरी थांबावं लागतंय। तुम्ही काय करा, तुमच्या हातानं फळं मोजा आणि पैसे ह्या पोत्याखाली ठेवा आणि तुम्ही बिनधास्त जाऊ शकता। आणि दुसऱ्या एका बोर्डावर होतं, तुमच्याजवळ आता पैसे नसतील तरी पण तुम्ही फळं घेऊ शकता, नंतर सुद्धा पैसे आणून देऊ शकता, कारण माझी आई आजारी, मला काही गाड्याजवळ फळाजवळ थांबता येणार नाही, कृपया तेवढी मला तुम्ही मदत करा। पण सध्या जरी कलियुग चालू असलं तरी सध्या 80 पेक्षा 90 लोक चांगले आहेत, पण हे जी 10 लोक बेकार आहेत ना, हेच चौकड गाजतात आणि त्यांच्यामुळं 90 लोकांची बदनामी होते। 100तून 10 खराब आहेत, पण तशा ठिकाणी गेल्यावर ते सुद्धा खराब होत नाहीत। म्हणजे फळ विक्रेत्यापाशी गेल्यानंतर तो बोर्ड वाचला, इतका इमोशनल बोर्ड वाटला। लोक फळं घ्यायचे, पैसे ठेवायचे, जायचे। ज्यांना उधार घ्यायचे ते काही घेत नसत, कारण वापस येणं होतं का ना होतं म्हणून ते फळं कुणी घेत नव्हतं। जे नगदी होते ते द्यायचे। एक चांगला माणूस असाच तिथून चालला, म्हणाला सध्याच्या काळात लोक दुकानात बसलेले असताना CCTV कॅमेरे लावतात आणि तो माणूस उठून गेल्यानंतर CCTV कॅमेरा तपासतात की यानं काही आपलं नेलं तर नाही ना। आणि हा माणूस चक्क इथं नाही आणि याने फक्त बोर्डावर विश्वास ठेवलाय। आणि सगळ्याच क्षेत्रात चांगले लोक असतात, डॉक्टर क्षेत्रात चांगले असतात, कुठल्याही क्षेत्रात लोक चांगले असतातच, पोलीस क्षेत्रात पण चांगले असतात। काही थोडे नालायक असल्यामुळं चांगल्यांची बदनामी होते। तर एक डॉक्टर तिथून फळं घ्यायला आला, त्यांनी बोर्ड पूर्ण वाचला की नेमकी भानगड काय, की आई आजारी आहे, मला आईपाशी थांबावं लागतंय। मग त्या डॉक्टरने काही गोळ्या औषधं तिथं ठेवले। कुणी 60 रुपयाची फळं घ्यायची आणि 100 रुपये टाकून जायचं। असं करीत करीत फळापेक्षा जास्त इतर दानच जास्त व्हायचं। कुणी त्या आजीबाईला चांगलं चुंगलं खाण्यासाठी ठेवायचं। मग एक माणूस आला, म्हणला ह्या आजच्या काळात अशी भानगड कशी काय, ह्याची स्टोरी विचारण्यासाठी त्या माणसाला येईपर्यंत साईडला थांबला आणि म्हणाला हा संध्याकाळी माणूस गाडा नेण्यासाठी येणारच, आल्यानंतर मला 2 मिनिट मला वेळ देता का। तो मला बोला, हे तुम्ही आजच्या कलियुगात तुम्ही गाड्याजवळ थांबत नाहीत आणि बोर्डाच्या जीवावर तुमचं चालतंय, हे कसं काय। तो म्हणला माझा सगळं देवावर भरोसा आहे। मी देवालाच म्हणलं की जे करशील ते तू करशील, छाती ठोकून कधीच सांगायचं नाही की मी करायला लागलो म्हणून। आता मला सांगा, आपण हे करायलो असं कधी काही म्हणायचं नाही, जे करायचंय ना तो देवच करतोय। आता मला सांगा, आपण रानं दुरुस्त करून बसलो कापसं लावण्यासाठी, वरून देवानं पाऊस आखाडला, आपण थांबलो। जे देवाला करायचंय ना तो देव करतोच, फक्त विश्वास त्याच्यावर टाकून चालायचं। काहीच होत नाही, काही कमी बी पडत नाही। आणि देवावर विश्वास फक्त याच्याच गोष्टीमुळे टाकायचा, पण आपलं तिथून मागचं कर्म हे चांगलंच असलं पाहिजे। नाहीतर आपण काही अंधारात वाईट धंदे करायचे आणि जगाला दाखवायचं की देवानं माझं वाईट केलं, देवानं वाईट नाही केलं, तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालं। तसं मित्रांनो, जिथं आपल्याच्यानं काही होत नाही, दुनीकडे पण आपला जीव अडकतोय, तशा ठिकाणी देवावर सगळं सोपवून द्यायचं। देव बरोबर करतोय, पण विश्वास मात्र
त्याच्यावर असायलाच हवा. कारण देवाच्या मर्जी बिगर झाडाचं पान पण हलत नाही. आणि आपण म्हणतो मी हे केलं, मी ते केलं. तू काहीच नाही केलं, सगळं देवानं केलं. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्याला एका नवीन कहाणीत. तोपर्यंत नमस्कार.